नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांच्या परीक्षा आलेल्या आहेत तर खूप कमी टाईममध्ये जास्त प्रश्न आपण इथे करायचा प्रयत्न करू. तर 72वा प्रश्न बघूया. भारतीय राज्यघटनेने स्वीकारलेल्या संसदीय शासन पद्धतीत कोण खरा प्रमुख असतो? तर पंतप्रधान खरा प्रमुख असतो. 73वा प्रश्न आहे. कितव्या घटना दुरुस्तीनुसार मंत्रिमंडळाचा सल्ला राष्ट्रपतीवर बंधनकारक ठरविण्यात आला आहे? तर 42व्या. 74वा प्रश्न आहे. स्वतंत्र भारताचे पहिले उपपंतप्रधानपद कोणी भूषविले? तर सरदार वल्लभभाई पटेल यांनी भूषविले आहे. 75वा प्रश्न आहे. खालीलपैकी कोणत्या पदाची तरतूद संविधानात नाही आहे? तर उपपंतप्रधान हे नाही आहे. 76वा प्रश्न आहे. मुदतीपूर्वी राजीनामा द्यावयाचा असल्यास पंतप्रधान आपला राजीनामा कोणाला सादर करतात? तर राष्ट्रपती. 77वा प्रश्न आहे. पंतप्रधान हा राष्ट्रपती व मंत्रिपरिषद यांच्यामधील दुवा आहे. 78वा प्रश्न आहे. भारतात केंद्रीय मंत्रिमंडळाचा अध्यक्ष कोण असतो? तर पंतप्रधान असतो बघा. 79वा प्रश्न आहे. केंद्रीय मंत्रिमंडळ कोणास जबाबदार असते? तर लोकसभा. कोणत्या कलमानुसार प्रत्येक घटक राज्यासाठी एक विधानसभा असते? तर 170. 90वा प्रश्न आहे. विधानसभा बरखास्त करणे हा राज्यपाल यांचा स्वेच्छाधीन अधिकार आहे. 91. राज्याच्या विधिमंडळाचे कनिष्ठ व प्रथम सभागृह कोणते? तर विधानसभा. 92वा प्रश्न. कोणत्या कलमानुसार प्रत्येक घटक राज्यासाठी विधानसभेची तरतूद करण्यात आली आहे? तर कलम 170. 93वा प्रश्न आहे. विधानसभेची कमीत कमी व जास्तीत जास्त सदस्य संख्या किती असते? 60 आणि 500. 94वा प्रश्न आहे बघा. विधानसभा सदस्यत्वासाठी पात्र वयोमर्यादा किंवा वयोमान किती? तर 25 वर्ष आहे बघा. 95वा प्रश्न. महाराष्ट्राच्या विधानसभेची सदस्य संख्या किती आहे? तर 288. 96वा प्रश्न आहे. विधानसभेत एखाद्या विधेयकावर समान मते पडल्यास निर्णायक मत देण्याचा अधिकार कोणास आहे? सभापती. 81वा प्रश्न आहे. आंतरराष्ट्रीय न्यायालय कोठे आहे? तर हेगमध्ये आहे आंतरराष्ट्रीय न्यायालय. 82वा प्रश्न आहे. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश वयाच्या किती वर्षापर्यंत पदावर राहू शकतात? तर 65 वर्ष. 83. फेडरल कोर्ट ऑफ इंडियाचे रूपांतर सर्वोच्च न्यायालयामध्ये कधी झाले? तर 26 जानेवारी 1950 रोजी. 84वा प्रश्न. भारतीय घटनेतील कितव्या कलमानुसार सर्वोच्च न्यायालयाची तरतूद करण्यात आली आहे? तर 124व्या. सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशाची नेमणूक करण्याचे अधिकार कोणास आहे? तर राष्ट्रपतीला आहे बघा. 64वा प्रश्न आहे. भारताचे पहिले राष्ट्रपती कोण होते? तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद. 65वा प्रश्न आहे. भारतात आतापर्यंत कोणत्या राष्ट्रपतीने 2 वेळा राष्ट्रपती पद भूषविले आहेत? तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद. 66. राष्ट्रपती आपला राजीनामा कोणाला सादर करतात? उपराष्ट्रपती. घटनाभंग केल्याच्या कारणावरून राष्ट्रपती विरुद्ध महाअभियोग कोणत्या कलमाद्वारे चालविला जातो? तर कलम 61. राष्ट्रपती लोकसभेवर अँग्लो इंडियन समाजाचे 2 सदस्य नेमू शकतात. 69वा प्रश्न आहे बघा. उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. 70वा प्रश्न आहे. 70. एकाच वेळी राष्ट्रपती व उपराष्ट्रपती ही दोन्ही पदे रिक्त झाल्यास कोण हंगामी राष्ट्रपती म्हणून काम पाहतो? सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश, सरन्यायाधीश. 71वा प्रश्न आहे. भारताचे पहिले उपराष्ट्रपती कोण होते?
तर डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन. घटनेच्या कितव्या कलमानुसार राष्ट्रपती देशामध्ये आर्थिक आणीबाणी पुकारू शकतात? तर 360. 57वा प्रश्न आहे, भारताचा प्रथम नागरिक कोण असतो? तर राष्ट्रपती. 58वा प्रश्न आहे, राष्ट्रपती पदासाठी पात्र होण्यास वयाची अट किती वर्ष आहे? तर 35. 59वा प्रश्न आहे बघा, भारताचा राष्ट्रपती हा केंद्र शासनाचा नामधारी प्रमुख असतो. नामधारी राष्ट्रपती आणि कार्यकारी पंतप्रधान. 60वा प्रश्न आहे, राष्ट्रपती हा संसदेचा अविभाज्य घटक असला तरी तो कोणत्याही सभासदाचा सदस्य नसतो. बघा कोण? राष्ट्रपती. 61वा प्रश्न आहे, संसदेच्या प्रत्येक सभागृहाची बैठक बोलवण्याचा अधिकार कोणास आहे? तर राष्ट्रपतीला आहे. 62वा, संसदेच्या दोन्ही सभागृहाचे सदस्य तसेच घटक राज्याच्या विधानसभेचे सदस्य खालीलपैकी कोणाला निवडून देतात? तर राष्ट्रपतीला निवडून देतात. 63वा प्रश्न आहे बघा, राष्ट्रपती हे भारताच्या तिन्ही सेना दलाचे सरसेनापती असतात. सर्वसाधारण स्थितीत लोकसभेचा कार्यकाळ किती वर्ष असतो? तर 5 वर्ष असतो. लोकसभेवर सर्वाधिक 80 सदस्य कोणत्या राज्यातून निवडून येतात? तर उत्तर प्रदेश. 49वा प्रश्न आहे, लोकसभा हे संसदेचे कनिष्ठ परंतु प्रथम सभागृह आहे. 50वा प्रश्न आहे, लोकसभेचे पहिले सभापती कोण आहे? तर ग. मावळणकर. 51वा प्रश्न आहे, आणीबाणी काळात संसद कायदा करून लोकसभेचा कार्यकाल एका वेळी जास्तीत जास्त किती वर्षासाठी वाढवू शकते? तर 1 वर्षासाठी वाढवू शकते. किंवा वाढवू शकते तर आणीबाणीच्या काळामध्ये. 52वा प्रश्न आहे, संसदेच्या 2 अधिवेशनामधील कालावधी जास्तीत जास्त 6 महिन्या एवढा असावा. 53. खर्च व उत्पन्नाबद्दल असलेले विधेयकाला कोणते विधेयक म्हणतात? तर अर्थविधेयक म्हणतात. 54 प्रश्न, भारतात घटनेदुरुस्तीचा अधिकार कोणाला आहे? तर कायदेमंडळाला घटनादुरुस्तीचा अधिकार.